आतून आता चहा वगैरे नाश्ता पाणी चालू आहे। ह्याच्यानंतर नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्हा सर्वांना? नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। सर्वांनी धमाल केलेलीच असेल, कारण की जिथे जिथे कोळीवाड्या आहेत ना आपल्या तिकडे एवढा उत्साह जोरात होता ना। खरोखर मी स्टोऱ्या तर बघितले, पण आम्ही काय दरवर्षीप्रमाणे आपण आलो वर्सोवा कोळीवाड्यामध्ये, जिथे यावर्षी डोंगरी गल्लीचा मान आहे आणि खूप 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 जोरात एवढी सेलिब्रेशन होणार आहे। काय होणार आहे, कसं होणार आहे तुम्हाला डायरेक्ट जाऊन दाखवतो। काय टाइमपास करत नाही, डायरेक्ट तयारी काय असेल, काय काय भव्य मिरवणूक होणार आहे ते सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे। रात्री मसानदेवीवरून पण जी यात्रा बोलते आपला, म्हणजे जी आपण रॅली बोलतो, ती रॅली एवढी भारी असेल ना, त्याची तयारी ती सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे। सो आपण आता इथून निघतोय। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचा व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच लिहा। आणि चला, मी एवढा एक्सायटेड असतो ना या दिवसासाठी, कारण की इकडं खूप मजा असते जी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इथून दिसणार। तर चला, असंच ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। चला, गळीत आलोय, आतमध्ये आलोय आणि आल्याच्या नंतर आपले नाकोळ बंधू इथे बघायला भेटतात तुम्हाला। बघा, पाहू शकता कशी तयारी आहे यांची सर्व, आणि पूर्ण डोंगरी गळी ना खूप मोठी असते आणि या गळीमध्ये तुम्हाला बरंच वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला ड्रेसिंग बघायला भेटतात। मोठी गल्ली आहे यांची यावेळी डोंगरी गल्ली, आणि एवढा भारी तयारी केलेली आहे ना। पाहू शकता तुम्ही सर्वांनी तयारी किती भारी केलेली आहे। मस्त इथं नारळ घेतलेला आहे जे आता वावणार आहेत आपला, पण जो बोलतो सोन्याचा नारळ। सर्वांनी जॅकेट वगैरे किती भारी घातलेले आहेत आपल्या मंडळी लोकांनी। मोठी गळली आहे, खूप मोठा असणार आहे आजची रॅली तुम्हाला जी बघायला भेटणार आहे आजची रॅली। आणि वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स असणार आहेत, वेगवेगळे ग्रुप असणार आहेत, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कॉस्ट्युम्स असतील।
आपल्या या बहनी बरेचसे याचे फेस्टिवल्स बघितलेले असतील, कारण की हा जो फेस्टिवल असतो तो संपूर्ण 9 वर्षानंतर प्रत्येक गल्लीला, प्रत्येक जेवढे पण आपल्या वर्सोवेळा समाज आहे, 9 गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यामधून सर्वांना मान मिळतो, 9 वर्षांनी मान भेटतो.
हंडी कोणाची? बोल आई बोल. हंडी कुणाची? डोंगरी गल्लीची. गोविंदे गोपाले गोविंदे. बंदरावर आलोय आणि या साईडला पाहू शकता वेसावाचं त्या साईडला कोस्टल रोडचं काम चालू आहे. समोर आपल्याला मड आयलंड बघायला भेटतंय आणि या साईडला इथे जिथे आपल्याला आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमेचा जो आपला नारळ वाहणार आपण पाण्यामध्ये, जी आपली पूर्ण मंडळी आहे सर्व येते, असते येते. बरीचशी मंडळी तिथे बँड वाजत पोहोचलेली आहे. काही लोकांचं घरगुती नारळ वाहत असतात तर ते लोकांचं तिथे ऑलरेडी पहिलं जाऊन ते लोक गेलेली आहेत आणि तुम्ही या साईडला पाहू शकता. हे बघा इथे येतात ते आपली मंडळी जी आपण बघतोय व्लॉगमध्ये. समोर चालू आहे चहा पाणी नाश्ता, त्याच्यानंतर तुम्हाला नारळ वाहताना बघायला भेटणार आहे. बंदरावर काय जल्लोष असणार आहे, त्याच्यानंतर एक रॅली सुद्धा निघणार आहे. ती रॅली आता आपल्याला नंतर बघायला भेटणार आहे. पण त्याच्या पहिले आपण बघूया की कसं लोक येतात ते. बघा या साईडला सध्या नाश्ता चालू आहे ना. गोविंदे गोविंदे गोपाले. आमची रांगा झाली. गोविंदे गोविंदे गोपाळे. खूप भारी तयारी केलेली या साईडला. गोविंदे 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 गोविंदे. हो हो त्याच चालेल चालेल. हो चला या साईडला. ताई हे काय लिहिलंय म्हणजे काय? अच्छा तुमच्या ग्रुपचं नाव पायगोडा आहे आणि त्या ग्रुपला 25 वर्ष झालेली आहे. अच्छा तर तुमच्या ग्रुपमध्ये अजून किती जणी आहेत अशा? 25 जणी आहेत. 75 म्हणजे 100 प्लस आहेत. 100 प्लस आहे. बघा या साईडला तयारी पाहू शकता. इथं मोर पंख लावलाय, मोर बनवला. हा उत्साह असतो आपल्या वर्सोवा कोळीवाड्याचा. पूर्णपणे सर्व ताई लोकांचा बघा. हे बघा किती भारी दिसतात. खरोखर खूप भारी दिसतात. साडी वगैरे तयारी यांची 2-3 महिने अगोदरची असते. त्याच्या अगोदरची तयाऱ्या असतात. गोविंदे गोविंदे गोपाळे.
साईडला पण ग्रुप बघायला. भाई तुमच्या ग्रुपचं नाव काय? अरे नाव नाही माहित ग्रुपचा. यंगस्टर. तुलाच नाव नाही माहित ग्रुपचा मेंबर असतो यंगस्टर. किती जण असतो तुम्ही? आम्ही 12 जण. 12 जण आहे. बघा यांची तयारी बघा कशी एक नंबर केलेली आहे. कडक खूप भारी केलेली तयारी या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण पोहोचतोय बंदराच्या जवळ. अशी स्लो पोहोचतोय कारण की आपल्याला वेळ पण झालेली आहे बंदरावरती. बघा फोटो सेक्शन चालू आहे सर्व. इकडे तुम्हाला तेच बघायला भेटणार. फक्त आणि फक्त फोटो सेशन्स बघायला भेटतात आहे. हॅलो बोल. वर्सोवा. हा वर्सोवाला आहे. बोल. हा कचोऱ्याला. हो कचोऱ्याला पण नाही ना तिथे पॉसिबल. वर्सोवाला असतो दरवर्षी. नाही त्यांना सांगितलेलं मी. बरं नाही जमलं तरी ते बोलतात पोस्ट टाकता. कुठे आहे तू? हे वर्सोव्यालाच आहे मी. वर्सोव्याला. हा वर्सोव्याला. वर्सोवा कोलीवाड्याला असतो ना दरवर्षी. तिथे आहे. ते काय आयडिया नाही आता आपल्याला. हो बघा ना इथं कल्याणला तिथे जोरावर असतं. बरोबर. 1 2 3 here we go. आय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोलीचे दुनियेचा सण आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोलीचे दुनियेचा सण आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोलेचे दुनियेचा सण आयलाय गो नारळी पुन. मागे भाऊ ओय भाऊ. वाट गो. चला सध्या नाश्ता वगैरे झालोय. काय बोलतं कसं आहे उत्साह कसा आहे आजचा? पूर्ण नाचून आता चहा वगैरे नाश्ता पाणी चालू आहे. याच्यानंतर आपण जाणार नारळ वाहण्यासाठी. त्याच्यानंतर परत स्मशान देवीची इथून जी रॅली निघेल ना ती रात्री निघेल. तर आज तुम्ही तयारी पाहू शकता सर्वांची. खूप भारी झालेली आहे. इकडे या साईडला पाहू शकता. याची तयारी ताई तुम्ही किती दिवसापासून या महिन्यापासून करताय? 2-3 महिने म्हणजे लागतात. जेव्हा समजतं तारीख समजते आपला म्हणजे गल्लीचा मान समजतो. त्याच्यानंतर मग तुम्ही गल्लीमध्ये पण वेगळ्या ग्रुपच्या हिशोबाने तुम्ही सर्व तयाऱ्या करतात ना? बरोबर. आता प्रत्येक दिवशी ओके डोंगरी गल्लीचा दादा प्रत्येक नाही ते समजला. बरोबर आहे. आता दर दिवसाला वेगळा ड्रेस कोड पण असेल, वेगळं फंक्शन पण असतील. हे जर फेस्टिवल आपल्या मंदिरावरती बघायला भेटणार. ते श्रीराम मंदिरावरती ना राम मंदिरावरती बघायला भेटणार आहे. आणि जी एक अजून एक आपली रॅली असते ही तर असते वर्सोव्याची जन्माष्टमीची. पण जन्माष्टमीला पण एक असते ना रात्री. ती सुद्धा असते. ती पण 6-7 वाजता निघते ना जन्माष्टमीला. खूप ते सर्व आहे. गोविंद हंडी कुणाची. थँक्यू. चला आमची मंडळी आलेले या साईडला. GTA तू कसा आला? शूट चालू आपला. अरे मग तू नव्हता ना? उम्या कोण आले? मी उमेश आणि निशांत. हा मजा
मजा आहे. जेटे बायपोल मजा करताव. चला या साईडला अजून मंडळी आलेली आहे. आपल्या ग्रुपचं नाव काय? रॉकर्स. आणि खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे. खूप 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 भारी. जसं कलर आहे सर्व एकदम छान दिसतात ते ताई लोक. आणि काय बोलता उत्साह काय आजचा? जल्लोष आहे. रॅलीमध्ये जे यात्रा संध्याकाळी आपल्याला बघायला भेटणार आहे. गोविंदे गोविंदे. एक डान्स स्टेप होऊ द्या. सन आईलाय गो आईलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना गोलीच दुनियेचा. सन आईलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना गोलीच दुनियेचा. गोविंदे गोविंदे गोपाले. समुद्राजवळ आलोय आणि या साईडला आता प्रत्येकाच्या हातात तुम्हाला नारळ बघायला भेटतोय जो आपण वाहवणार आहोत आपल्या या समुद्रामध्ये. गोपाले गोविंदे गोपाले. खूप भारी आहे. उत्साह आहे आणि या उत्साहाला एवढा मजा आहे ना. तुम्ही पाहू शकता बघा सर्व मंडळी आहे तिकडे डान्स चालू आहे. जो जिथे ज्याला जसं बोलते पॉसिबल होते तसं नाचतोय. नंतर आपण नारळ वाहणार आहोत सर्व तुम्हाला बघायला. इथे होळी पण आलेली आणि खूप सुंदर सजवलेलं आहे. आरती जेव्हा आपण जातो उत्तराखंडमध्ये जातो त्या साईडला तुम्हाला गंगा नदीच्या किनारी सर्व अशा आरत्या या प्रकारचे बघायला भेटतात. आरतीचा ताट बघा किती भारी आणि सुपर्ब आहे. या साईडला आरती चालू झालेली. पाहू शकता तुम्ही आरती चालू कशी आहे. आणि आरती झाल्याच्या नंतर नारळ वाहणार आहे पाण्यामध्ये समुद्रामध्ये. हे बघा इथं आम्ही उभे आहेत. आजचे शूज वगैरे इथं सुद्धा पूर्ण गावकरी मंडळी आहे. आरती चालू झालेली आहे आणि आम्ही सर्व इकडे या साईडला जागाच नाही व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी. गणेश बघा कसा उभा आहे. आम्हाला जागाच नाही आहे पूर्ण उभा राहण्यासाठी.
तो आपल्याला आता बघायला भेटणार आहे. नारळाची वाट बघत होतो आपण. नारळ वाहतात आहे बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही. गोविंदे गोपाले गोविंदे गोपाले. लागू दे ना काम 25 होऊ दे. सोडलेला आहे नारळ सोडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व नारळ सोडलेला आहे, सर्व समुद्र देवाला अर्पण केलेलं आहे. या साईडला सुरुवात होणार आहे आता याच्यानंतर. तर मंडळी नारळ बघितलं तुम्ही कसं वाहून गेलेलं आहे आणि सर्व पूर्ण ग्रामस्थ मंडळ समुद्रावरती आलेलं आहे. सर्व चारही ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं ते फक्त आणि फक्त आपले समाजातली लोक. आणि इथे जो उत्साह होता नारळी पौर्णिमेचा, आता त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळची रॅली बघायला भेटणार. तुम्हाला इथून जी रॅली आहे ती तुम्हाला पुढून बघायला भेटणार आहे. तो उत्साह सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप मजा आहे. कसं वाटलं व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जेवढं पॉसिबल झालं तेवढं दाखवण्यात आलेलं आहे. आणि नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्स ब्लॉगला डेली टू डेली बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब तर करावं लागेल. खूप मजा आली. असं वाटतं की व्हिडिओज अजून पण काढत आहो, पण काय जेवढी व्हिडिओ लेंथी होईल तेवढं बघायला तुम्ही स्वतः कंटाळणार. पण याच्या नंतरची व्हिडिओ ती सुद्धा तुम्ही बघा. हे बघा ताई वगैरे सर्व निघालेले आहेत. आता इथून रॅली तुम्हाला पुढून बघायला नाही का, ती पुढून त्या गाडीतून निघून, तर तो सुद्धा बघायला पाहिजे. इथं फोटो सेक्शन चालू आहे. चला, खूप 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 भारी वाटला. एन्जॉयमेंट खूप भारी होती.